नमस्कार मुलांनो. नमस्कार. मागच्या तासाला आपण नाम म्हणजे काय शिकलोय, बरोबर की नाही? तर नाम म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आजच्या आपण या तासामध्ये नामाचे प्रकार पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? नामाचे प्रकार. नाम म्हणजे काय तुम्ही पाहिले आहे. प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने मानलेल्या वस्तूला किंवा त्यांच्या गुणांना जे नाव दिले जाते त्याला आपण काय म्हणतो? नाम म्हणतो. काय म्हणतो? नाम म्हणतो. प्रत्यक्ष दिसणारी वस्तू किंवा कल्पनेने जी मांडलेली वस्तू आहे त्याला आपण जे नाव देतो त्याला म्हणतो आपण नाम म्हणत असतो. उदाहरणार्थ मुलगा, गंगा, हिमालय, साखर, गोडी, चपळाई ही इत्यादी काय आहेत रे? नाम आहेत, नावं आहेत, ते आपण दिलेले आहेत. तर आजच्या तासिकेत आपण नामाचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते पाहणार आहोत. बघूया बरं आपण नामाचे प्रकार कोणते आहेत ते. हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. किती आहेत? मुख्य 3 प्रकार आहेत. किती प्रकार? 3. पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि भाववाचक नाम. असे नामाचे 3 प्रकार पडतात. यामध्ये सामान्य नाम एकाच जातीच्या सर्व वस्तूंना जे आपण नाव देत असतो त्याला म्हणायचं सामान्य नाम. विशेष नाम म्हणजे काय? एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू याला जे आपण नाव देतो त्याला म्हणायचं विशेष नाम. आणि भाववाचक नाम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा गुण किंवा त्याचा धर्म किंवा एखादा भाव दर्शवणारे जे नाव असतं त्याला म्हणायचं भाववाचक नाम. हेच आता आपण थोडं सविस्तर बघूया. प्रत्येक नामाचा जो उपप्रकार आहे ते आपण सविस्तर पाहायचे. पहिलं बघूया आपण सामान्य नाम. काय पाहायचंय? सामान्य नाम. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कॉमन नाउन. इंग्रजीमध्ये काय म्हणतो? कॉमन नाउन. आता सामान्य नाम म्हणजे काय त्याची व्याख्या बघा या ठिकाणी दिली आहे. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे, काय रे? समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जातं त्याला म्हणायचं सामान्य नाम. एकाच जातीच्या जे पदार्थ असेल किंवा एखादी वस्तू असेल तर त्या समान गुणधर्मामुळे ज्या व्यक्तीला आपण नाव देतो त्या वस्तूला त्याला म्हणायचं सामान्य नाम. उदाहरणार्थ बघा मुलगा, नदी, पर्वत, शहर, पुस्तक ही जी आपण नावं दिलीत हे कशाला दिलीत? एका त्या जातीमधील त्या किंवा त्या समूहामधील विशिष्ट गुणधर्म समान गुणधर्म असणारा जो आहे त्याला आपण नाव देतो. उदाहरण बघा पुस्तक म्हणलं तुमच्या समोर काय येतं? इंग्रजी, मराठी असं पुस्तक येतं का? नाही. सगळे पुस्तक येतात. कुठल्याही विषयाचं पुस्तक येतं. म्हणजे त्यामध्ये धडे, माहिती हे समान गुणधर्म येतो म्हणून आपण तर काय म्हणतो? अशा समान गुणधर्माला पुस्तक म्हणतो. पर्वत, पर्वत म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एकच विशिष्ट पर्वत येतो का? हिमालय येतो का? नाही. वेगवेगळे पर्वत येतात. म्हणजे पर्वतामध्ये समान गुणधर्म कोणता? झाडे, टेकड्या हे जे असतात त्याला म्हणायचं आपण समान गुणधर्म. या गुणधर्मामुळे आपण जे नाव देतो त्या नावाला म्हणायचं सामान्य नाम. हे नाव एका विशिष्ट जातीचा बोध करून देते. एखादी वस्तू कोणत्या जातीची आहे, बरोबर ना? त्या वस्तूत काय समान गुणधर्म आहे हे या सामान्य नामावरून आपल्याला लक्षात येते. तर आता दुसरं आपण बघूया विशेष नाम. विशेष नाम म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. काय म्हणतो? प्रॉपर नाउन. बघा विशेष नामाची व्याख्या बघूया. ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा एखाद्या वस्तूचा बोध होतो त्याला म्हणायचं आपण विशेष नाम. त्याला काय म्हणतात? विशेष नाम. ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्यांचा बोध होतो त्याला म्हणायचं विशेष नाम. उदाहरण बघा संभाजी, गंगा, हिमालय, महाराष्ट्र. आता गंगा म्हणल्यानंतर वेगवेगळ्या नद्या डोळ्यासमोर येतात का? नाही. एक गंगा नदी येते. पण नदी म्हणल्यानंतर अनेक नद्या येतात, बरोबर ना? वेगवेगळ्या असतात त्या. म्हणून गंगा एक विशिष्ट नदी. हिमालय वेगवेगळ्या पर्वत, अनेक पर्वतापैकी एक असणारा हिमालय म्हणजे एका विशिष्ट पर्वताचे इथं नाव आहे हिमालय. महाराष्ट्र एका राज्याचं नाव. हे सगळे काय आहे? विशेष नाम आहेत. काय आहे? विशेष नाम. विशेष नाम नेहमी एक वचनी असतं. किती? एक वचनी असते. कारण आपण त्या एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तू त्यावरनं बोध होत असतो. आता आपण पुढचं पाहूया भाववाचक नाम. काय? भाववाचक नाम. तुम्ही पहिलं
सामान्य नाम पाहिलं, त्यानंतर विशेष नाम. आता तिसरं आहे भाववाचक नाम. आता या भाववाचक नामामध्ये काय असते किंवा कशाला म्हणतात हे बघूया आपण. ज्या नामाने वस्तूमधील किंवा एखाद्या प्राण्यांमधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो. काय? गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्याला म्हणायचं भाववाचक नाम. एखाद्या प्राण्यामध्ये गुण कोणता बघा, कुत्रा आहे, कुत्र्यामध्ये कोणता गुण असणार आहे? इमानदारी, बरोबर, प्रामाणिकपणा, हे कुत्र्यातला गुण आहे. मग या गुणाला जे आपण नाव देत असतो त्याला म्हणायचं भाववाचक नाम. सौंदर्य, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, गुलामगिरी ही काय आहेत रे? भाववाचक नामे आहेत. बघा, जे आपल्याला भावाचं प्रत्येक नाम कसं डोळ्याने दिसते का? नाही, तर आपण ते आपल्या कल्पनेने किंवा आपल्या अनुभवातून ते ओळखत असतो. आता सामान्य नाम आणि विशेष नाम यातील आपण फरक जाणून घेऊया. काय करूया? फरक जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी सामान्य नाम दिले आहेत आणि या बाजूला विशेष नाम दिलेले आहेत. सामान्य नाम मध्ये नदी हे काय आहे? सामान्य नाम आहे. नदी म्हणल्यानंतर एखाद्या डोंगरातून उगम पावते, त्यात पाणी वाहते, एक समान गुणधर्म असणारे, बरोबर ना? अशा समान गुणधर्माला आपण जे नाव देतो त्याला म्हणतात नदी. म्हणजे नदी हे सामान्य नाम आहे. मग या नदीपैकी ज्या अनेक नद्या आहेत त्या प्रत्येक नदीला आपण जेव्हा नाव देतो तेव्हा ते होत असतं विशेष नाम होत असते. बघा, गोदावरी एका नदीला दिलेले नाव आहे. नर्मदा, कृष्णा ही काय आहेत? नद्यांची नाव आहे. डोळ्यासमोर एक विशेष, गोदावरी म्हणजे की गोदावरी नदी डोळ्यासमोर येते, बरोबर ना? मग हे विशेष नाम आहे. सामान्य नाम मुलगा, पण या सामान्य नामापैकी नाव जर दिलं प्रत्येकाला आपण अजय, राहुल, विनायक, तर प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं नाव येतं, ते आहे विशेष नाम. पर्वत हे काय आहे? सामान्य नाम आहे, समान गुणधर्माला दिलेलं नाव आहे. पण त्याच पर्वतापैकी एका पर्वताला आपण जर नावं दिली, सह्याद्री, हिमालय, सातपुडा ही काय आहेत? पर्वतांची नावे आहेत. मग याला म्हणायचं विशेष नाम. त्यानंतर शहर, अनेक शहर आहेत, बरोबर ना? सामान्य नाम, रस्ते, वाहतूक, वेगवेगळ्या सुविधा, मोठ्या इमारती, असे अनेक गुणधर्म असणारे जे ठिकाण असतील आपण शहर म्हणतो. पण त्या प्रत्येक शहराला आपण जेव्हा नाव देतो, उदाहरणार्थ पुणे, मुंबई, नाशिक, ही काय होतात? मग विशेष नामे होतात. म्हणजेच जेव्हा सामान्य नामाला आपण एक विशिष्ट असं नाव देत असतो तेव्हा ते काय होतं? विशेष नाम होत असतं. आता सामान्य नामाचे पण बघा दोन उपप्रकार आपण मानले जातात. एक आहे पदार्थवाचक नाम आणि दुसरं आहे समूहवाचक नाम. ही नामे सुद्धा सामान्य नामेच असतात. बघा, जे घटक आपण संख्येऐवजी लिटर, मीटर किंवा ग्रॅम मध्ये मोजतो त्याला म्हणतात पदार्थवाचक नाम. उदाहरणार्थ दूध, सोने, कापड, तांबे ही काय आहेत रे? पदार्थवाचक नामे आहेत. आता समूहवाचक नाम म्हणजे काय? एखाद्या समान वस्तूंच्या समुदायाला दिलेलं नाव म्हणजे काय आहे? समूहवाचक नाम. उदाहरणार्थ जुडी, मोळी, सैने, कळप, संघ हे काय आहेत? समूहवाचक नामे आहेत. ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. अशा प्रकारे आपण काय पाहिलं? 3 नामाचे उपप्रकार: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामामध्ये पदार्थवाचक नाम, समूहवाचक नाम पण पाहिलं आपण. आता पुढे बघू. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपण काही 3 नियम लक्षात ठेवणार आहेत जे आपल्याला या घटकावरले प्रश्न सोडवताना फायद्याचे ठरतील. पहिला नियम आहे, विशेष नाम जेव्हा एखाद्या वाक्यात उपमा म्हणून येते, उपमा म्हणून वापरले जाते, तेव्हा ते काय होत असते रे? सामान्य नाम होत असते. उदाहरणार्थ, तो आमच्या गावचा कर्ण आहे. कर्ण कसं पाहिलं तर काय आहे? विशेष नाम आहे. पण या वाक्यात त्या व्यक्तीसाठी ते उपमा म्हणून वापरलेलं आहे ना, म्हणून ते काय झालं? सामान्य नाम. दुसरं वाक्य बघा, दुसरा नियम पाहूया. भाववाचक नामांचा अनेक वचनी वापर केल्यास ती पण सामान्य नामेच होतात. तिच्या नवलकथा प्रसिद्ध आहेत. इथं काय? सामान्य नाम होऊन जातं. तिसरा नियम आहे, सामान्य नामे अनेक वचनी असू शकतात पण विशेष नामे नेहमी काय असतात रे? एक वचनीच असतात. विशेष नामे काय असतात? नेहमी एक वचनीच असतात. पुढे बघा. आता भाववाचक नाम आपल्याला तयार करायची. कशी तयार करायची? तर त्यासाठी काही नियम आहेत किंवा प्रत्यय आहेत. ते प्रत्यय जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही भाववाचक नाम तयार करू शकता. लक्षात ठेवा. आता इथे बघा, सुंदर, मित्र हे जे शब्द आहेत याला जर आपण प्रत्यय लावले बघा, य,
आई, त्वता, पणा, की, गिरी आणि वा. हे जे 8 प्रत्यय आहेत जर आपण शब्दाला लावले तर काय तयार होतात? भाववाचक नामे तयार होतात. उद्या बघा सुंदर, ये प्रत्यय लावला तर काय होईल? सौंदर्य. मित्र हा शब्द आहे, जर त्व लावला प्रत्यय तर मित्रत्व भाववाचक नाम. पणा, शहाणा, या शब्दाला जर पणा हा प्रत्यय लावला तर शहाणपणा भाववाचक नाम तयार होतं. गिरी, गुलाम या शब्दाला गिरी हा प्रत्यय लावला तर गुलामगिरी हे काय होतं? भाववाचक नाम. नवल या शब्दाला आई हा प्रत्यय लावला तर काय होतं? नवलाई. काय होतं? नवलाई. हे काय आहे? भाववाचक नाम. नम्र तर ताला नम्रता. पाटील प्रत्यय लावला की, पाटील की. गोड प्रत्यय लावला वा, गोडवा. हे मग काय आहेत? सौंदर्य, मित्रत्व, शहाणपणा, गुलामगिरी, नवलाई, नम्रता, पाटीलकी, गोडवा. ही काय आहेत? भाववाचक नामे आहेत. आता बघा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न कोणत्या नामावरती जास्त असतात? बघा कसे विचारले जातात. सामान्य नामावरती 85% प्रश्न असतात जवळपास. म्हणजे नाम या घटकावर जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यापैकी सामान्य नामावर 85% असतात. विशेष नामावर असतात 70%. भाववाचक नामावरती आहेत 95% असतात. किती? 95% असतात. आणि समूह किंवा पदार्थवाचक नामावर काय नाही 60% असतात. बऱ्याच वेळेस भाववाचक नामावर प्रश्न अधिक विचारले जातात. भाववाचक नामावर प्रश्न अधिक विचारले जातात. प्रामाणिकपणा, गुलामगिरी, बरोबर ना, सौंदर्य, नवलाई, अशा भाववाचक नामावरती अनेक प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी आपण एक सराव करूया. सरावासाठी मी एक प्रश्न तुम्हाला इथे दिलेला आहे. तर दिलेल्या वाक्यातील नामाचे प्रकार ओळखायचे आहेत. इथे एक वाक्य दिले आहे. तर वाक्य कोण वाचणार? वाच रे तू. भरत हा एक मुलगा आहे. बस शाबास. तर या वाक्यात हे जे गडद अक्षर दिलेत, भरत हे कोणत्या प्रकारचं नाम आहे सांगा बरं? भरत सामान्य नाम, विशेष नाम का भाववाचक नाम? विशेष नाम. कोणतं? विशेष नाम. विशेष नाम. आणि मुलगा हे कोणतं नाव आहे सांगा मग? मुलगा बरोबर सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. त्याची हुशारी वाखाण्याजोगी आहे. यात हुशारी हे कोणतं नाव आहे? भावना. भाववाचक नाम. कोणतं आहे? भाववाचक नाम. हा. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? नामाचे 3 प्रकार लक्षात ठेवा, त्याची उदाहरणे लक्षात ठेवा. अशाच प्रकारचे आपण व्हिडिओ बनवणार आहोत नामावरती. यात काही दुरुस्ती असेल तर मला तुम्ही सांगत चला. आणि जर पुढे अजून प्रकार आपल्याला शिकायचे असतील शिष्यवृत्तीवरती आपली 4थी 5वी साठी तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला धन्यवाद.